त्यानं मरण्यापूर्वी लिहून ठेवलं की आयुष्य फार छान आहे, यात शंका नाही, पण माझ्यासाठी काय छान आहे हे समजून घेणारं कोणीतरी असतं तर फार छान झालं असतं. आई बाबा मला माफ करा, मी दमलोय आणि हरलोय सुद्धा. वरील प्रसंगावरून त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. ते लिहितात, चढणारे आजार आणि एकच आहे शिडी, अपेक्षेच्या वजाखाली दबून चालली पिढी. आईचं स्वप्न, बाबांची इच्छा, सारं काही दुसऱ्याचं, पण मला काय हवं आहे विसरून गेलं विचारायचं. विचारांच्या गर्दीनं डोकं गेलंय नुसतं भरून, डोक्यावरचे केसही मग चालले आहे चरून. ऑनलाईन क्लास, रोजच्या ऑफलाईन परीक्षा, शिक्षण म्हणजे नव्या पिढीला वाटत आहे शिक्षा. स्पर्धा हवीच, पण ती जीव घेणी ठरू नये, याचा अर्थ असा नाही की संघर्षच करू नये. मुलांचे मित्र होऊन त्यांच्याशी आता बोललं पाहिजे, अपयशातही त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे. यश मिळावं गात गात आनंदाचं गाणं, शक्य नाही प्रत्येकाला चंदण्यासारखं होणं. कुणी हो बाबूळ, कुणी कडुनिंब व्हावं, आपापलं महत्व या जगाला पटवून द्यावं. प्रत्येकाची क्षमता वेगळी, कलही असतो वेगळा, पण स्पर्धेच्या युगात कावळ्यासारखाच बगळा. उमलण्याआधी कित्येक कळे आशाने सुकून जातील, आणि मुलंच नाही राहिलं तर काय दगड MBBS होतील. म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना